नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। आज जिल्ह्यात 8 रुग्ण, 42 जणांची कोरोनावर मात। तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी नागरिकांनी सतर्क राहावं, प्रांत अधिकारी अविशकुमार सोनोने। कोकणातील शिवसेना संपवण्याचं नारायण राणे यांचं वक्तव्य म्हणजे एक प्रकारचा विनोदच, खासदार विनायक राऊत। राज्यात कुठेही रेशनचा काळा बाजार खपून घेतला जाणार नाही, छगन भुजबळ। आणि रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबरोबर सारी साथीचे रुग्ण। आता पाहूया सविस्तर वृत्त। जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत असताना आज केवळ 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले। विशेष म्हणजे आज एकाही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही। नव्या 8 रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8506 झाली आहे। आज 42 रुग्ण बरे झाले असल्याने एकूण बरे झालेल्यांची संख्या 8025 वर पोहोचली आहे। आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये दापोली 4, खेड 1, संगमेश्वर येथील आणि रत्नागिरी येथील दोघांचा समावेश आहे। गेल्या काही दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमालीची घटली आहे। कोरोनाचा पहिला बळी गेलेला खेड तालुकाही कोरोना मुक्तीकडे वाटचाल करतोय। मात्र जागतिक आरोग्य संघटनेने दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे नागरिकांनी आजही सतर्कता बाळगणं गरजेचं आहे, असं खेडचे उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी म्हटलंय। कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना संपलेला नाही। त्यामुळे नागरिकांनी शासनाने कोरोनाला रोखण्यासाठी जे नियम घालून दिले आहेत त्याचं पालन करावं, असं आवाहन देखील त्यांनी केलंय। खेड तालुका कोरोना मुक्तीकडे वाटचाल करतोय। हे शासकीय यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाचं यश आहे। काही सामाजिक संस्थांनीही जे प्रयत्न केले ते देखील या यशाचे हकदार आहेत। वर्तमानपत्राच्या माध्यमातून वारंवार जनतेला सतर्क राहणाऱ्या माध्यम प्रतिनिधींच्या या यशामध्ये वाटा असल्याचं त्यांनी दीप लाईव्हशी बोलताना सांगितलं। गेले काही महिने कोरोना एका विचित्र आणि वेगळ्या साथीने संपूर्ण जगभरामध्ये थैमान घातलं होतं। राज्यात देशामध्ये जिकडे पाहावं तिकडे कोरोनाचे पेशंट दिवसेंदिवस मिळत होते आणि वेगळ्या प्रकारची भीती दहशत ह्या साथीने निर्माण केली होती। परंतु आपण अलीकडच्या काळात पाहिलं तर आपल्या राज्यात, जिल्ह्यात आणि खेड तालुक्यात तर आता अगदी काही प्रमाणात नाही, म्हणजे खेड तालुका जवळजवळ कोरोना मुक्तीकडे त्याची वाटचाल होताना दिसते। हे सगळं श्रेय आहे हे नेमकं कुणाचं आहे आणि प्रशासन म्हणून किंवा आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीने ह्या सगळ्या साथीच्या काळामध्ये काम करतो? गेल्या 6-7 महिन्यांपासून आपण कोरोना या साथीच्या आजाराशी झुंजत आहोत। या गोष्टीला करत असताना आपलं सर्व जिल्हा प्रशासन, त्यामध्ये आरोग्य यंत्रणा आली, पोलीस यंत्रणा आली, सर्व कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक या सर्वांनी यामध्ये योगदान दिलेलं आहे। आपण दिवस रात्र कशेरी घाट येथे एंट्री थांबवण्यासाठीचे यंत्रणा आपण राबवलेली आहे। याशिवाय आपण सुरुवातीला जे लोक आपल्याकडे येत होते त्यांचं टेस्टिंग करून घेतलेली आहे। तदनंतर आपलं CCC जे आहे कोविड केअर सेंटर ही आपण स्थापना केली। त्यामध्ये आपण जे पॉझिटिव्ह पेशंट्स आले होते त्यांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा आपण तिथे उपलब्ध करून दिल्या आणि आपण सर्वेलन्सचा जो आहे सर्वेक्षणाचा कार्यक्रम राबवला। आता सुद्धा माझी कुटुंब माझी जबाबदारी हे आपण राबवत आहोत। त्यामध्ये स्थानिक स्तरावरच्या ज्या समित्या आहेत, जसं की पोलीस पाटील आहेत, आशा वर्कर्स आहेत, ग्रामसेवक आहेत, त्या सर्व लोकांनी सहभाग घेतलेला आहे आणि यामुळे आपण कलेक्टिव्हली या सर्व गोष्टीवर यश मिळवू शकलेलो आहोत। थोडंसं त्या थांबवण्यासाठी आपण यशस्वी ठरलेलो आहोत। याशिवाय शासकीय यंत्रणेच्या शिवाय सुद्धा आपल्या काही NGOज जे आहेत, काही जे उत्साही अशी व्यक्तिमत्व आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या ह्या सर्व गोष्टी थांबवण्यासाठी मदत केलेली आहे। आपण प्रचार, प्रसार, प्रसिद्धी आणि आपले जे 3 नियम आहेत SMS, एक तर आपण सोशल डिस्टन्सिंग म्हणजे फिजिकल डिस्टन्सिंग 3 मीटर 2 मीटर अंतर ठेवणे, मास्क आणि सॅनिटायझर किंवा हात वारंवार धुणे या गोष्टीचा अवलंब केला आणि तो यशस्वी झाला असं म्हणायला आता हरकत नाही। त्यामुळे आपण तालुक्यामध्ये नियंत्रितपणे कोरोना ठेवू शकलेलो आहोत आणि आता पेशंटची संख्या आपण पाहत असाल की फारच कमी झालेली आहे। सर, रत्नागिरी जिल्ह्याचं जे प्रवेशद्वार आहे हे खेड तालुका आहे, त्यामुळे खेड तालुक्यामध्ये ह्या कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता होती आणि सुरुवातीला ते होतही होतं। परंतु ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल, आरोग्य यंत्रणा असेल, तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे NGOज ज्या असतील यांनी जी कलेक्टिव्हली सगळ्या जे काही त्यांनी धडपड केली किंवा जे प्रयत्न केले त्यांना निश्चितच हे यश आलेलं आहे। फार मोठं यश हे निश्चित आपण खेड तालुक्यामध्ये पाहायला मिळतंय। दुर्दैवाने या जिल्ह्याचा पहिला जो कोरोनाचा बळी होता हा खेड तालुक्यामध्ये गेला होता, 8 एप्रिलला गेला होता
आणि आज मला वाटतं करोना मुक्तीकडे वाटचाल करणारा सुद्धा तालुका म्हणून आपण खेड तालुक्यात जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यामध्ये खेड तालुका हा पाहतोय. खरोखरच हे तुमचं अतिशय काम कौतुकास्पद आहे असं म्हटलं तर ते वावड करणार आहे. दुसरा एक मुद्दा एक उपस्थित होतो की आज कोरोनाचं प्रमाण किंवा प्रादुर्भाव फार कमी झालेला आहे. ही गोष्ट सत्य आहे. तुम्ही सगळ्यांनी घेतलेल्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. परंतु कोरोना संपला आहे असं म्हणता येणार नाही किंवा लोकांनी त्याचा समज करून घेणं हे चुकीचं ठरणार आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता दाट शक्यता आहे असं वारंवार WHO कडून का होईना किंवा अन्य संस्थांकडून सांगितलं जातं. याबाबत काय सांगा? आतापर्यंत आपण जो कोरोनाचे रुग्ण सापडण्याचं प्रमाण कमी करण्यात यश मिळवलेलं आहे, त्यामध्ये विविध प्रकारचे प्रयत्न हे कारणीभूत आहेतच. हे जे काही आपण यश संपादन केलेलं आहे या घडीपुरतं, तर हे आपल्या सर्व कलेक्टिव्ह असं ते यश आहे. सर्व जनता, आपल्या सर्व प्रशासकीय यंत्रणा यांच्या सर्वांच्या प्रयत्नामुळे आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. परंतु जसं आता प्रेडिक्शन्स केलेले आहेत किंवा दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागे जर का आपण जागतिक आलेल्या साथी बघितल्या, त्यामध्ये दुसरी लाट तिसरी लाट सुद्धा आलेली आपल्याला दिसून येते. त्याशिवाय युरोपातील ज्या काही कंट्रीज आहेत त्यामध्ये रुग्णांचं प्रमाण वाढत असलेलं दिसतं. तर सर्व नागरिकांनी अद्यापही कोरोना आता संपलेला आहे या भ्रमामध्ये राहू नये की कुठल्याही क्षणी किंवा कोणत्याही गोष्टीमुळे दुसरी लाट ही घुसू शकते. आणि त्यामुळे आपला जो हा नियम आहे सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणे, आवश्यक असेल तरच बाहेर पडावं, मास्क वापरणे, सॅनिटायझर किंवा साबणांचा वारंवार वापर करणे आणि आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवावंच, परंतु आपल्या कुटुंबियांना, आपल्या मित्रपरिवारांना, आपल्या स्वकीयांना सुद्धा आपण सुरक्षित ठेवावं. माझे कुटुंब माझी जबाबदारी हे जे अभियान आहे यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे. परंतु निश्चितपणे हे म्हणता येईल की दुसरी लाट येण्याची शक्यता ही अजिबात नाकारता येत नाही. त्यामुळे अद्यापही आपण सतर्क राहायला हवं की जोपर्यंत हे पूर्णपणे जागतिक साथ आहे ही संपत नाही तोपर्यंत आपल्याला सतर्क राहायलाच हवं. एक शेवटचा प्रश्न की कोरोना काळामध्ये आपण प्रिकॉशन म्हणून लग्न कार्य असेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे जे लोक एकत्र येतात असे कार्यक्रमांना आपण बंदी घातली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी झालेला आहे, तर हे जे रिस्ट्रिक्शन्स होत्या म्हणजे त्यावेळेला त्या काळामध्ये कार्यक्रम करण्यासाठी बंदी घातली होती की ठराविक लोकांमध्येच ते कार्यक्रम करावे किंवा 144 असेल, ह्या सगळ्या गोष्टी आता शिथिल होतील. याविषयी मी काही सांगू शकणार नाही, कारण की सदरचे जे निर्णय आहेत हे आपल्या शासन स्तरावरून होत असतात. याशिवाय त्यानंतर जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य अधिकारी म्हणून त्या निर्देश दिलेले असतात. परंतु जसे जसे आपल्याकडे शिथिल करण्याचे निर्देश दिलेले रामलॉकचे त्या पद्धतीने आपण फॉलो करत आहोत. परंतु जरी आपल्याला निर्बंधातून शिथिलता दिलेली असली, अनेक ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे, तरी सुद्धा आपण मात्र सतर्क राहणे आणि दिलेल्या नियमांचं पालन करणे मात्र अद्यापही खूप गरजेचं आहे असं मी म्हणेन. प्रांताधिकारी म्हणजे ह्या तालुक्याचे तुम्ही पालक आहात, त्या नात्याने तुम्ही खेडच्या जनतेला काय कोरोना संदर्भात काय आवाहन करा? दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने आपली खेडच्या प्रशासनाने तयारी ठेवलीच आहे. PHO आणि त्यांची टीम ही जी आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी याच्या माध्यमातून अद्यापही सर्वेक्षणाचे काम करत आहेत. आणि आपले जे PSCs आहेत त्या सर्व PSCमध्ये सुद्धा आताही कोरोनाच्या टेस्ट ज्या आहेत तर त्या घेतल्या जातात. आपल्या LP स्कूलच्या थोडंसं जवळ जो हॉल आहे त्या ठिकाणी आपण अँटीजेन टेस्टची व्यवस्था करून दिलेली जी मोफत आहे. ज्यांना सर्दी ताप खोकला वगैरे असेल तर अवश्य आपण सकाळी 9 ते 1 या वेळेमध्ये येऊन तिथे चाचणी करून घेऊ शकता. याशिवाय ह्या वेळेत आपल्याला शक्य नसेल तर कळबंदी रुग्णालयामध्ये चाचणीची व्यवस्था आहे आणि कुठलाही सर्दी ताप खोकला याकडे करोना या दृष्टिकोनातूनच पाहणे गरजेचं आहे आणि त्वरित आपण तज्ज्ञ अशा डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणे ही गरजेचं आहे. मात्र ज्यावेळेस सर्ज होईल किंवा जशी शक्यता आहे त्या दृष्टीने आम्ही तयार आहोत आणि आपण जनतेने सुद्धा आपण तयार राहणं गरजेचं आहे की आता आपण इथे थांबलेलो आहोत आणि ह्या पूर्णपणे मिटवायचं असेल तर आपल्याला फक्त सतर्कता बाळगणे आणि नियमांचं पालन करणे गरजेचं आहे. कोकणातील शिवसेना संपवण्याचं नारायण राणे यांचं वक्तव्य म्हणजे एक प्रकारचा विनोदच आहे, अशा शब्दात शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी खिल्ली उडवली. रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना खासदार राऊत यांनी नारायण राणेच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, नारायण राणेंना आपला स्वाभिमान पक्ष 1 वर्ष टिकवता आला नाही. त्याचा वर्धापन दिन साजरा करण्यापूर्वीच विसर्जित केला. त्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा करणं म्हणजे विनोद केल्यासारखं आहे.
राणे फक्त वल्गनाच करत आले, त्यांच्या वक्तव्याची आता आम्ही दखलच घेत नाही. राज्यात कुठेही रेशनचा काळाबाजार होत असेल तर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. राज्यात कुठेही रेशनचा काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही, कुणीही कारवाईपासून वाचणार नाही, अशी प्रतिक्रिया अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबरोबर सारी ही न्यूमोनियाची लक्षणं असलेली साथही धोकादायक पातळीवर आहे. जिल्ह्यात सध्या सारी आणि या दोन रोगांचं मिळून 2361 संशयित रुग्ण असून त्यापैकी 337 जणांना लागण झाली आहे. इतरांच्या तपासण्या सुरू आहेत. यातील आणखी गंभीर बाब म्हणजे या रोगामुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू ओढवलाय. लायन्स क्लब ऑफ खेड स्टार तर्फे दीपावली निमित्त 7 आणि 8 नोव्हेंबर 2020 रोजी स्वर्गीय सुधाकर बुटाला सभागृह येथे प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन करण्यात आलंय. इच्छुकांनी लवकरात लवकर आपला स्टॉल बुक करा. नाव नोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. सौ अश्विनी वडके 92 730 425, संपदा गुजराती 87 93 80 93 90, अनुराधा दुर्बाडकर 92 26 88 79 47, विनया चिखले 94 21 13 52 35 आणि स्नेहल गांधी 94 21 23 16 38. चिपळूण येथील अमेय पार्क मुरादपूर येथील राहणाऱ्या फिर्यादी सौ रजनी कदम यांच्या बंद फ्लॅटमधून दागिने आणि रोख रक्कम असा अंदाजे 2 लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास उपविभागीय पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं सुरू केला होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपी योगिता घोरपडे हिला ताब्यात घेतलं. या प्रकरणी तिची चौकशी केली असता आरोपी योगिता हिने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच पोलिसांनी तिच्या घरातून 1,77,000चे दागिने आणि रोख रक्कम जप्त केली. हातपाटी वाळू व्यवसायाला परवानगी मिळाली आहे, मात्र रॉयल्टीचा दर आणि अन्य विषयासंदर्भात तसेच जांभा चिरेखाणीला परवानगी संदर्भात आमदार शेखर निकम यांनी बुधवारी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांची त्यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी चिरेखाणीलाही लवकरच परवानगी मिळेल असं आश्वासन थोरात यांनी दिलं. त्यामुळे लवकरच ही परवानगी मिळेल असं आमदार निकम यांनी सांगितलं. हातपाटी वाळू व्यावसायिकांचे प्रश्न लवकरच मार्गी लागतील. तसंच जांभा दगड उत्खनन यासाठी परवानगी दिली जात नव्हती. आमदार निकम यांनी मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या गेले अनेक वर्ष पारंपरिक व्यवसाय सुरू असून यावर अनेक जण अवलंबून आहेत. तसेच कोकणातील घर बांधकाम हेही यावरच अवलंबून असल्याने निदर्शनास आणून दिलं. राज्यमंत्र्यांच्या सहीनंतर आता चिरेखाणीच्या परवानगीसाठी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे ही फाईल आली असून चिरेखाणीलाही लवकरच परवानगी मिळणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील अनेक महत्त्वाच्या बैठका, कार्यक्रम, सण, उत्सव नेहमीप्रमाणे होऊ शकलेले नाहीत. नागपूरमध्ये होणारं हिवाळी अधिवेशनही मुंबईत घेण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोरोना संकटामुळे बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीच्या बैठकीलाही उशीर झाला होता. हिवाळी अधिवेशनाची तयारी करण्यासाठी कोरोनामुळे वेळ मिळत नाही. त्यामुळे यंदा हे अधिवेशन मुंबईतच घेतलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ऑगस्ट सप्टेंबर पाठोपाठ ऑक्टोबर महिन्याचं वेतन रखडणार असल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर सुमारे 1 लाख एसटी कर्मचारी चिंतेत आहेत. राज्य सरकारकडून रखडलेला निधी, बँकांकडून कर्ज मिळण्याची लांबलेली प्रक्रिया, त्यामुळे वेतनासाठी विलंब होणार आहे. साधारण मे जून पासून एसटीची सेवा सुरू झाल्यानंतरही प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढलेलं नाही. टाळेबंदी आधी मिळणारे 22 कोटी रुपये उत्पन्न सध्या 7 कोटींवर आलंय. कोकण रेल्वेच्या करबुडे बोगद्याजवळ कामासाठी ठेवलेले लोखंडी ब्रेकर मशीन आणि अन्य सामान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलं. याबाबत फिर्यादी सिद्धांत सावंत यांनी रत्नागिरी पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. चोरीला गेलेल्या मशीनची किंमत 1,35,000 रुपये एवढी आहे. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर नाचणे रोडवर पॉवर हाऊस स्टॉप जवळ बेकायदेशीर मटका चालवण्याच्या आरोपावरून पोलिसांनी अमोल पेंढारी याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्याकडून रोख रक्कम आणि मटक्याचं साहित्य जप्त केलं. तर दुसऱ्या प्रकारात चर्मालय साळवी स्टॉप रोडवर बेकायदेशीर मटका व्यवसाय करताना आरोपी मंगेश गावदाने याच्या विरोधात पोलिसांनी कारवाई करत त्याच्या ताब्यातून जुगाराचं साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली आहे. रत्नागिरी तालुक्यातील पावस पंचक्रोशीत बिबट्याचं प्राण्यांवरील हल्ले वाढत चालले आहेत. एक बिबट्या जेरबंद झाल्यानंतर दुसऱ्या बिबट्याने प्राण्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. नाखरे खाबडवाडी येथील जयवंत जाधव यांच्या बकरीवर बिबट्याने दुपारी हल्ला करून ठार केलं असून सायंकाळी मावळंगी येथील रमेश शिंदे यांच्या घराजवळ असलेल्या गोठ्यातील पाण्यावर हल्ला करून जखमी केलंय. बिबट्याने एकाच दिवशी 2 ठिकाणी हल्ले केल्याने
पुन्हा दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। परतीच्या पावसानं राज्यात प्रचंड धुमाकूळ घातला होता। अनेक भागात अतिवृष्टी झाल्यानं पिकाचं मोठं नुकसान झालं होतं। अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली होती। अखेर त्या संदर्भात निर्णय झाला असून दिवाळी आधी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याची माहिती दिली। प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरता कोकण रेल्वेच्या मार्गावर विविध फेस्टिवल स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत। यापूर्वी नियमित वेळापत्रकामध्ये धावत असलेल्या तुतारी, कोकण कन्या आणि मांडवी एक्सप्रेसच्या वेळात या फेस्टिवल स्पेशल ट्रेन मार्गावर धावत आहेत। येणाऱ्या सणासुदीच्या काळात या ट्रेन लोकांना विशेष उपयुक्त ठरणार आहेत। कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या या ट्रेन्समध्ये प्रवाशांना सहजतेने आरक्षण उपलब्ध होत आहे। पुढील 3 दिवसात कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या आणि त्यात उपलब्ध होणाऱ्या आरक्षणाची माहिती कोकण रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे। योग्य त्या सगळ्या खबरदारी घेऊन कोकण रेल्वे प्रवाशांच्या वाहतुकीसाठी कार्यरत आहे। राज्यात महिलांच्या विकासाला गती देण्याची आवश्यकता आहे। महिला विकासाच्या योजना कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरणे गरजेचे आहे। त्यामुळे महिलांचे प्रश्न आणि समस्यांचं निवारण करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष असेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलंय। तसेच या कक्षामार्फत महिलांच्या योजनांना गती देणं, सध्याच्या योजनातील अडचणी दूर करणं, नवीन योजना आखणं यावरही काम केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या बैठकीत ठाकरे बोलत होते। विद्यापीठे आणि महाविद्यालय सुरू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक सूचना दिल्या असून या शिक्षण संस्था कधी आणि कशा सुरू कराव्यात याचा निर्णय राज्यांवर सोपवला आहे, तर केंद्रीय विद्यापीठांबाबतचा निर्णय कुलगुरूंवर सोपवण्यात आला आहे। टप्प्याटप्प्यानं शिक्षण संस्था सुरू करण्याची सूचना आयोगानं दिली आहे। नव्या शैक्षणिक वर्षांचं वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता आयोगानं प्रत्यक्ष महाविद्यालयांचे वर्ग भरवण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत। राज्यात प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आजही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत। त्यात कोविड साथ लक्षात घेऊन गेल्या 8 महिन्यांमध्ये आलेले सर्वच सण आणि उत्सव साधेपणाने एकत्रित न जमता साजरे करण्यात आले। त्यामुळे दिवाळी ही अन्य सणांप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करावी। नागरिकांनी गर्दी टाळावी, मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊ नये, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, दिवाळी उत्सव घरगुती स्वरूपात मर्यादित राहील याची दक्षता घ्यावी। तसेच उत्सव काळात नागरिकांनी, विशेष करून ज्येष्ठ नागरिकांनी तसेच लहान मुलांनी घराबाहेर पडण्याचं शक्यतो टाळावं असं आवाहन करण्यात आलंय। आपण इंडियन आर्मीत नोकरीला असल्याचं भासवत आपलं 4 चाकी वाहन विकायचं आहे असं सांगून रत्नागिरी कर्ला येथील राहणारे फिर्यादी बरकत मसगावकर यांची 3,06,000 रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार घडलाय। याबाबत राजकुमार नावाच्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। यातील फिर्यादी मसगावकर यांना राजकुमार असं नाव सांगणाऱ्या इसमानं संपर्क करून आपण इंडियन आर्मीत नोकरीला असल्याचं सांगत त्यांचा विश्वास संपादन केला। त्यानंतर आरोपीने आपली 4 चाकी वाहनांची विक्री करायची आहे असं सांगत फिर्यादी याच्याकडून वेळोवेळी 3,06,000 रुपये घेतले, परंतु त्यानंतर फिर्यादी यांना वाहन दिलं नाही, तसेच पैसेही परत केले नाहीत। त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर फिर्यादी मसगावकर यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल केली। केंद्र पुरस्कृत योजनांचा जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक लाभ मिळण्याच्या दृष्टीने सर्व विभागांनी काम करावं असं प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी आज दिशाच्या जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीच्या आढावा सभेत केलं। जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीची आढावा बैठक आज समितीचे अध्यक्ष खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संपन्न झाली। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, आमदार भास्कर जाधव, नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड, अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार तसेच संबंधित अधिकारी, समिती सदस्य उपस्थित होते। तसेच जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील लोकप्रतिनिधी, समिती सदस्य आदी मान्यवर हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला उपस्थित होते। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।